पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला वारसा आपण जपला पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले. अनेक लोकोपयोगी कामं केल्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाणे येथे केले. धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे शहरातील 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे रुचिका शिंदे प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी ठाणे शहरातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सासरच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे व माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उद्योजक शंकर कोळेकर, समाजाचे ज्येष्ठ दिलीप कविके, बाबासाहेब दगडे, भीमराव जानकर, निलेश खताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाचे अध्यक्षा माधवी बारगीर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग, सल्लागार प्रसाद वारे, सूर्यकांत रायकर, सुनील राहिंज, कार्यकारिणी सदस्य गणेश बारगीर, सुरेश भाण, राजेश वारे, उत्तम यमगर, संतोष बुधे, संतोष दगडे, उद्धव गावडे, महेश पळसे, प्रवीण शेणगे, रमेश गलांडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे, सुषमा बुधे, सीमा कुरगुंटे, सुजाता भाण, स्मिता गावडे आदी उपस्थित होते. रुचिका शिंदे आणि आज धनगर प्रतिष्ठानच्या समारोहाला इकडे आम्ही एकत्र सगळे झालेलो आहे. आज देवी अहिल्याबाई होळकरांची 300 जी पुण्यतिथी आहे, त्याच्याकरता मी इथे उपस्थित आहे. आणि आज इथे जे मुलं आहेत 10वी 12वीचे त्यांना धनगर प्रतिष्ठानकडनं सन्मानित केलेलं गेलं. त्यांना प्रोत्साहन द्याकरता, त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं. आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळे आणि दीपक सर आहे त्यांचं मी धन्यवाद देते. आणि आजचा प्रोग्राम खूप छान झालं. सगळ्यांना ह्याच्याकरता खूप अभिवादन, धन्यवाद. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी आपण ही पुण्यतिथीनिमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. त्याचबरोबर 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार देखील आपण करतो. आज देखील आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या कार्यक्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज रुचिका शिंदे मॅडम, त्याचबरोबर प्रफुल्ल शिंदे हे देखील अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत. प्रफुल्ल शिंदे, त्याचबरोबर आपले उद्योजक आहेत शंकर कोळेकर, त्यानंतर दिलीप कवितके आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या सर्व कार्यक्रमाच्या मागचं आमचं एकच उद्देश आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काही त्यांचं कार्य केलेलं आहे, त्यांनी जे काही समाजकार्य केलेलं आहे आणि त्यांनी जो काही वारसा आपल्या समाजाला दिलेला आहे, त्यांचा जो वारसा आहे तो कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही आमची धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. आज जे मुलं होती त्यांना देखील आम्ही हेच सांगितलं की अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण देशामध्ये मोठं असं समाजकार्य केलेलं आहे. त्यांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते समाजासाठी अर्पण केलं होतं. त्यामुळे जी मुलं आहेत त्यांनी देखील अहिल्यादेवी होळकरांनी जे काही जे समाजकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल की आजच्या घडीला आपण बोलतो की ही सर्व हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जर हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी. कारण देशातले ज्यावेळेला मुघलांनी जे देशातील जी काही मंदिरं पाडली आणि त्या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. आणि जी काही सर्व मोठे मंदिरं आहेत त्यामध्ये जर प्रामुख्याने नाव घेतलं गेलं तर काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे ते अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. सोमनाथाचं मंदिर बांधलेलं आहे. असे जे काही मोठे म्हणजे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. आणि त्यामुळे अन्नक्षेत्र बांधलेले आहेत, नदीघाट बांधलेले आहेत
असे विविध जे समाजकार्य अहिल्यादेवी होळकरांनी केले ते कुठंतरी आपली जी आत्ताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत या सर्व पोचलं पाहिजे. हाच या उद्देश या कार्यक्रमाचा मागचा होता आणि आजची ही पुण्यतिथी ती आम्ही अहिल्यादेवींना अभिवादन करून या ठिकाणी संपन्न झालेला हा संपूर्ण कार्यक्रम.